आई, आजही तुझ्या हातची चव नाही आहे जेवणाला. काय गे? हे ही काय रिॲक्शन होती का तुझी? काय रिएक्शन होती म्हणजे? तुम्हाला माझे प्रयत्न दिसत नाहीयेत का? नाही दिसत आहेत. रोज काय ना काय ते चुका होतात तुझ्या. अहो पण मी प्रयत्न करतेय ना, मी नाही म्हणतच नाहीये. अगं पण तुला का जमत नाहीये? माझ्या आईला बरोबर जमलेलं, तुलाच का जमत नाहीये? तुमच्या जर आईचाच प्रश्न असेल ना, तर तुमच्या आईला तुमची आई होण्यासाठी पण काही वर्ष गेली होती. मी तितकी वर्ष नाही म्हणते, पण मला थोडा तर वेळ द्या ना अजून. असा कितीसा वेळ हवाय तुला? मला या घरात येऊन किती दिवस झालेत? हार्डली 1-2 महिने. मला या गोष्टींची सवय होऊ द्या ना. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी तितक्याच नवीन आहेत, जशा तुमच्या आईसाठी नवीन होत्या. आणि त्यांनाही सगळं काही एकदम मॅजिक सारखं आलं नाहीये ना. त्याही चुकल्याच असतील. त्यांचीही भाकरी काहीतरी कच्ची राहिलीच असेल, भात करपला असेल, दूधही उतू गेलं असेल, भांडी आपटली असतील. पण याच सगळ्या सिच्युएशन मधून त्या हळूहळू शिकल्या ना, तिथूनच त्या परफेक्ट झाल्यात. आणि तुम्ही मला 1-2 महिन्यात हे सगळं कसं करू म्हणता? 1-2 महिन्यात तुमच्या 55 वर्षाच्या आईसारखं एक्सपिरियन्स कसं वागू मी? मला ना तुमच्या मुलांचं लॉजिकच कळत नाही. मान्य आहे की प्रत्येकासाठी आपली आई परफेक्ट असतेच, पण म्हणून तुम्ही तिचं कंपॅरिझन तुमच्या बायकोसोबत नका ना करू. मला ना या गोष्टीचा खरंच वैताग आलाय रे. परफेक्ट बनण्याचा, आईसारखं वागण्याचा. नाही झाली टाळ रे तशी, पण समजून घ्या ना. हळूहळू गोष्टी परफेक्ट होत जातात ना. 1-2 महिन्यात नाही येत. एखादी बायको आपल्या नवऱ्याकडूनच अपेक्षा करते. खरं सॉरी. मी नाही ओरडणार आतापासून तुला. तुला हवं तसं कर तू. तुझा वेळ घे, मी आहे सोबत.